नमस्कार मंडळी, आम्ही आता चाललोय एका नवीन ट्रिपला. कुठे चाललोय मित्रांनो? दापोली चाललोय लाडगारी बीचला. सगळे टोटल 13 मेंबर्स आहे. सगळ्यांचे तुम्ही थोड्या वेळाने लाईन निघतो इथनं. चांदणी चौकावरती थांबलो होतो. असं भूतासारखा नका ठेव रे खाली. बोला बोला काय म्हणताय? तर आता आम्ही तामिनी मार्गे जाणार आहोत. डेस्टिनेशन आमचं दापोली आहे आणि आता आम्ही चांदणी चौकात थांबलो होतो आणि आत्ता वाजले 3:30 रात्रीचे. तर आता पूर्ण प्रवास रात्रीचाच आहे. पहाटे पोहोचू आम्ही. या भूताला बघा, हे भूत आलंय मागून, बघून घ्या. तर आता ही आमच्याकडे इटी आहे, CNG गाडी. CNG काय माहिती आता. दुसरी एक ड्रायव्हर आहे, ती पेट्रोल आहे. ठीक आहे, चला आमची दुसरी गाडी निघाली. चाय ब्रेक घेतलाय. किती वाजले? 4:20 झाले. ते 40-50 किलोमीटर झाले असेल ना. आणि या लोकांमुळे उशीर झाला. चालले ते कुठेतरी पबला चालले सगळे लोक. काय जॉगिंगला चालले, काय पबला चालले. आत्ता झालेत किती वाजलेत? 5:27 झालेत आणि अजून 112 किलोमीटर बाकी आहे आमचं. 2 तास 49 मिनटं दाखवते, अजून 3 तास दाखवते. आणि आता थांबेल पण आम्ही कुठेतरी नाश्ता वगैरेला. तामिनी घाट संपला आहे. मानगावच्या साईडला चाललोय आम्ही आता. पाऊस नाही. हा तेवढं चांगलं आहे. पनवती नको लाव, पनवती भरण्याचं काम चालू आहे. आम्हीच भरतोय हवा. हा किती आहे माहिती का? 33 येणार आहे. आता आम्ही इथं पेट्रोल पंपवरती थांबलो होतो आणि आता तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देणार आहे. उजेड पण आलेलं आहे. तिला ओळखत असाल तुम्ही, आर्या. आनंदाला सांगा आता बाकीच्यांचं इंट्रोडक्शन. ही दीप्ती, हा तर माहितीच असेल. कौस्तुभ, अरे बघ की हेवी ड्रायव्हर आहे तो. ड्रायव्हर कौस्तुभ, आज नाव हेवी ड्रायव्हर. शेठ तुम्ही या की जरा खडे इंट्रोडक्शन करून. हा भूषण पाटील, खडा हो आज बी होई. अरे बोल तर काहीतरी. हा शिवम, कोण सापडत नाही रे. लग्नाला आलाय. रेग्युलर माणूस आपला रोहित परी. तर ही तुम्हाला माहितीच असेल, श्रेया पहिलाच असणार हिला. हा धनराज आमचा. ही पायल. अरे वैष्णवी कुठे गेली? इकडे ये ग, इकडे ये, तू ये. ही सिद्धी, अगं बघ इकडं. ही सिद्धी. अगं अजून एक जण आमच्यासोबत आली आहे, पण ती तसलीवाली मेंबर आहे, उलटीवाली. वैष्णवी, वैष्णवी बरं आहे ना? हा नक्की. अरे भाई, आता 6:15 वाजले. मानगावला एक 5-6 किलोमीटर झालेत आणि इथं CNG भरला आहे परत. फुल केला. एक 6.5 केजीचा CNG बसला आहे गाडीमध्ये. काय बोलायचं आहे प्रमोद? नो ब्रो, सब सही. आम्ही इथे थांबलो होते का आणि फुटबॉल खेळायला लागली. फुटबॉल कुठं टाकलंय बघा. शाब्बास. थांब रे थांब, गाडी येते. आता पोहोचले लाडगरला. ते आमचं समोरचं रिसॉर्ट आहे आणि हा पुढं समुद्र किनारा आहे. लाडगर बीच आहे हा. आत्ता वाजलेत 10:15 वाजलेत. आमचं 11चं चेकिंग आहे. चेकिंग करणार आहे थोडं बीचवरती फिरून. खूप आत्ता जेवणाचं डिस्कशन चालू होतं दुपारचं. आम्ही थोडा नाश्ता केला इथं आल्यावरती रिसॉर्टवरती. आणि आम्हाला सध्या एकच रूम दिली आहे चेकिंगसाठी. बाकीच्या रूम अजून अवेलेबल नाही आहेत. तर एकाच रूममध्ये थोडं फ्रेशनअप झालो आहे आम्ही. सगळ्यांच्या रूम भेटल्यावर चेकिंग करू. तोपर्यंत चिल करतो आहे. जे सुरमई थाळी खाणार आहे सगळे आहेत. तर 2 गाड्या ज्यांनी आम्ही आलो. ही आहे इर्टिगा ट्रिबर, पेट्रोल आहे, CNG आहे. हे आमचं रिसॉर्ट द सी फेस. पाणी असं खूप वरती आलेलं आहे भरतीमुळे आणि किनारा एवढीचाच उरलेला आहे. आम्ही फुटबॉल वगैरे घेऊन आलतो.
तर इथे कुठे खेळणार काय माहिती. त्या साईडला आहे जागा, त्या साईडला जाईल आम्ही नंतर थोडी. आनंद समुद्रात चप्पल फेकतानी हा माणूस करतेस तू इथं बीचवर बसून. वा वा मस्त. रोहित आणि मी आलो होतो इकडे ह्या साईडचा बीच बघायला. काही जण तिकडेच आहेत, आम्ही जरा फिरत आलतो या साईडला. आणि इव्हिनिंगला आम्ही त्या साईडला जायला ठरवलं कारण तिकडे पूर्ण किनारा आहे. इथं काहीच उरलं नाही आहे बीचचा पाठ, सगळं पाणी येते वरती. आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झाले रूमवरती आणि आता जेवण करण्यासाठी चाललो. जेवणासाठी टेबल्स वगैरे आहेत तिथे. मगाशी नाश्ता पण केला होता आम्ही. इथे एक 7 नंबरची रूम आहे, 8 नंबरची रूम आहे आणि पलीकडल्या तिकडे एक, त्या साईडला एक तिथे एक रूम आहे. अशा 3 रूम केलेत आम्ही. पावसाचं वातावरण दिसतंय मस्त. अजून आम्हाला इकडे जायचं आहे मार्केटमध्ये, बाकीच्या गोष्टी काय आणायच्यात. व्हेजवाले ही पापलेट थाळी आहे, दिसायला तर भारी. टेस्ट करून बघू आता. व्हेजची तर टेस्ट खूप भारी होती, आता ह्याची पण भारीच वाटते बघून तरी. कुठला मासा चांगला आहे? हा आहे पापलेट, सुरमई. आम्ही पण सुरमई खातोय. गुड इवनिंग गाइस, और ये हम आ गए हैं बीच पे. बीचवर आलोय, पाऊस चालू आहे, फोटोशूट चालू आहे. आम्ही फुटबॉल खेळतोय 3 जण, बाकीच्यांचं फोटोशूट चालू आहे. रोहित, मी आणि शिवम फुटबॉल खेळतोय, बाकीच्यांचं फोटोशूट चालू आहे बीचवरती. गर्दी आम्ही जरा इकडं पुढच्या साईडला आलो, इथं कोण नाही आहे. पूर्ण किनारपट्ट्यावरती असं निवांत वातावरण आहे आणि पाऊस पण पडतोय मस्त. आणि समुद्र असा सकाळी आलं तर इथपर्यंत लाटा होत्या वरतीपर्यंत. आत्ता थोडं खाली गेले तर आम्ही आत्ता मग बीचवरती आलो. चहा वगैरे पिला, चहा कॉफी, आणि आता ऊन खेळतो इथे सगळेजण. आणि जेवण बनते आमच्यासाठी तिथं. वेलकम बॅक गाईज. हा आमचा डे 2 आहे कोकणमध्ये. तर आता आम्ही सकाळचे 8 वाजलेत आणि बीचवरती आलो आहे असंच वॉक करायला. वगैरे चालू आहे तिकडे आणि मस्त वातावरण आहे बीच साईडला. सनराईज वगैरे काही सनच दिसत नाही आहे बघायला. आणि आम्ही आता दुर्ग आहे इथं जवळ, आज्ञे बंदरीच्या जवळ, तिथं तो एक्सप्लोर करायला जाणार आहे. तर मग दाखवतो पुढची जर्नी. इथनं त्या साईडला एक किल्ला दिसतोय, त्याचं नाव आहे सुवर्णदुर्ग. हाजने बंदर आहे त्या साईडला, तिथनं बोटनी त्या किल्ल्यावर जाता येतं. पण आता पाऊस पडल्यामुळे तो बंद आहे आता बोटनी जाणं तिथं, नाहीतर आमचा असतो प्लॅन होता. आता आम्ही इथं CNG पंपावरती थांबलो होतो. तिथे खूप लाईन आहे. आता मार्केट, लोकल मार्केटला पोहोचतोय दापोलीचं. ते पुढे मला काजूगर म्हणतात डायरेक्ट. ओरिजिनल काजू. कितीला पाव आहे? 250 रुपयाला पाव भेटते इथं मार्केटमध्ये. एक पंचमुखी मारुती मंदिर आहे दापोली गावात. अजून काय घेतलंय? कोकणचे काजू, प्युअर काजू त्यामधून घेतलेले आहेत. मसाले, कोकम, मच नीडेड. काय मध्ये? जामून ज्यूस. वा वा, जामून ज्यूस पण आहे. मसाला करते का? ओके. आता आम्ही थांबलोय जेवणासाठी. महाडमध्ये पोहोचले आम्ही. पुण्याला जाणारे कुठल्या घाटाला जाणारे? व्हेज खाणार आहे आम्ही. मला भान नाही जगाचे